शालन अनिल काळे. माझा मुलगा अक्षय अनिल काळे हा सैनिकी विद्यालयात श्री तुळजाभवानी विद्यालयात शिकत आहे तुळजापूर येथे. आणि त्याला रविवारी खेळायला सोडलं असताना त्याला रविवारी 10 वाजता त्यानं उभारलेला होता, लघवीला चालला होता. मग सरांनी बोलावून घेतलं की तू कुणाला विचारून चालला. त्यानं म्हणला की सर मला लघवी लागली, मी लघवीला चाललोय, तू का चाललास म्हणून त्याला पाठीवर मारहाण केली आणि पाईपानी सुद्धा पायावर मारलेलं आहे, त्याला व्रण आहे त्याच्या पायावर. आणि मग रविवारी त्यांनी दवाखान्यात नेलं की नाही आम्हाला माहितीच नाही. मग सोमवारी संध्याकाळी 8 ते 8:15 ते 8:30च्या सुमारास फोन आला सरांचा, काशी सरांचा फोन आला की असं असं तुमच्या अक्षयला बरं नाही आणि त्याच्या वडिलांना लवकरात लवकर पाठवून द्या. मी म्हणलं सर काय झालं ते आम्हाला सांगा तरी, नेमकं त्याला का दुखायला लागलंय छातीत का नाही ते आम्हाला सांगा तरी. सरांनी काय आम्हाला सांगितलं नाही. मग मी किती वेळा तरी त्याला ट्राय केला फोन, पण त्यांनी काही शेवटी आम्हाला सांगितलंच नाही. मग शेवटी मग त्याचे पप्पा त्यांना मी सांगितलं की अक्षयाला म्हणजे जास्त दुखायलंय मग छातीत, सरांचा फोन यायला की तुम्हालाच बोलवले ते जावं पटकन. मग ह्याने आले तुळजापूर, तेव्हा त्याला तुळजापूर शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. मग तेव्हा परत ह्याने तुळजापूरमध्ये आले, ह्याने ॲम्ब्युलन्स करून त्याला धाराशिवच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये नेलं. मग तिथं विचारलं काय झालं तर ते शिक्षक ते सर म्हणले की त्या अचानक छातीत दुखायला लेट दुखायला लागले, घाबरल्यावानी करतोय म्हणून आम्ही त्याला आणलंय. मग हे म्हणले की अक्षय तुला काय झालंय. मग ह्यानं पण काय त्या सरांच्या भीतीच्या पोटी त्याने काहीच सांगितलं नाही की पप्पा मला असं मारल्यामुळं मला दुखायला, असं त्यानं काहीच बोलला नाही. न बोलल्यामुळं ह्यांनी मग त्याच्या मांडीवरचे व्रण बघितले, त्याची हापचड्डी होती शाळेतली युनिफॉर्मची. मग त्याच्या व्रण दिसले. मग अक्षय तुला ही काय लागले तर मला पप्पा मला सरांनी पाईपाने मारलेलं आहे. मग ह्याने म्हणले तुम्ही अजून कुठं मारलं. पप्पा मला छातीवर पाठीवर बुके घातल्यात दलाल सरांनी. मग हे म्हणले तुम्ही हाणून मारून ॲडमिट करता, आम्हाला दोन दिवस आम्हाला काही कळू दिलं नाही. मग तेव्हा आम्हाला समजल्यावर आम्ही दवाखान्यात तिथं ट्रीटमेंट केली, डिस्चार्ज दिला. आणि परत पुढील आम्ही काय मागणी आहे प्रशासनाला? पुढील काय नाही, आम्हाला ती कार्यवाही करण्यात यावी असं आमची इच्छा आहे, दुसरं काय नाही. ज्यांनी आमच्या मुलावर अत्याचार केलाय आणि आम्हाला सांगत सुद्धा नाहीत की असं झालंय की तुमच्या मुलाला असं मारल्या गेल्यामुळं असं लागलेलं आहे, दुखायला लागलंय, असं आमच्यापासून असं लपवून ठेवलं. आणि परत खोटं सांगून आम्हाला लपवाछपीची उत्तरं देतात आम्हाला. एवढीच इच्छा आहे की असं त्याच्यावर कायदेशीर गुन्हा व्हावा, एवढीच आमची इच्छा आहे, बाकीचं काही नाही. आणि असं 2-4 मुलांबरोबर घडलेलं आहे, पण ती काही भीतीच्या पोटी काही बोलत नाही, असं झालेलं आहे. मारहाण झाल्यानंतर मुलगा शाळेत जायचं म्हणतो काय म्हणते, काय नेमकं नको म्हणालाय सर. त्यानं आता भीती वाटायली त्याला की आणखी अजून आता किती मारतील की किती, अजून त्याला छातीत दुखायलंय. अजून त्यानं असं त्या दिवशीचं ते आठवलं की त्यानं अजून गप्प होतंय, म्हणजे शांत पडतंय. त्यानं नको म्हणाले मम्मी मला काय आता तिथं काही सोडू नको, मी काय तिथं राहणार नाही, मला अजून खूप जास्त मारतील. त्या भीतीच्या पोटी त्यानं काय त्या शाळेत राहायला नको म्हणतोय सध्या, आता नकोच म्हणालाय सध्या. पैसे वगैरे काय घेतलेत का? का नाही सर, त्याला ते गणवेश आणि शूज, सॉक्स, काय ब्लँकेट, त्याच्यासाठी आम्ही 8,500 रुपये भरलेले आहेत. पावती वगैरे काय दिली का? पावती नाही दिलेली. नाही दिलेली पावती. 8,500 रुपये. 8,500 नाही पावती दिलेली ना. कधी भरलेत पैसे? आम्ही सुट्टी किती 25 एप्रिलला सुट्टी लागली, उन्हाळ्याच्या सुट्टीला, त्यावेळेस. काय नाव आहे तुमचं? अनिल झुंबर काळे. मी राहणार उमरी गावान, तालुका जिल्हा उस्मानाबाद. माझा मुलगा सैनिक शाळेत शिकायला आहे. मग त्याला मी सोडून गेलो. मग परत 4-8 दिवसानं पोराचे काय झालेलं का आपल्या काय फोन आला मला रात्री, सोमवारी संध्याकाळी 9-9:30 8-8:30ला फोन आला की परत ह्यानं मी विचारलं काय झालं म्हणून, कारण घेतली काय केली, छाती दुखायला लागली. ते म्हणले काय नाही, म्हणले तुम्ही येऊन जा. मी म्हणलं काय कारण विचारलं, तू विचारलं ना, सांगितलं नाही. मग मी
जशी मोटरसायकलला चावी होती तसं लावली की सनाट आलो की इथं विचारलं तर ती म्हणली तुळजापूर हॉस्पिटलला नेलेलं होतं त्याला. मग तिथून त्याला धाराशिवला नेलं. परत तुळजापूरला येऊन मी धाराशिवला गेलो परत. मग तिथे गेल्यानंतर बघितलं की मग त्याला विचारलं काय व्हायचं झालं, ते छातीत दुखायला लागलं. परत काय झालं त्यानं काय पोरांना सांगितलं नाही. मग बघितलं की डाव्या बाजूला त्याला बघितलं की त्याला मारण्याचे वन दिसले की परत मी म्हणलं काय झालं. तर ते म्हणले मला बेदम मारलं, हाणमार केली त्यानं आणि मी बेशुद्ध बोललो आणि लेकरांनी मला हवा घातली. तर सर म्हणले मरत नाही ती, मेलं तर मरू द्या, तुम्ही बाजूला हटा असं म्हणून त्याने केलं. तुम्हाला कधी माहिती मिळाली? मला ही घटना झाली ती रविवारी आणि मला सांगितलं सोमवारी संध्याकाळी 8-8:30ला. गुन्हा दाखल केलाय तुम्ही काय? हां, गुन्हा दाखल केला. कलेक्टर ऑफिसला एक हे केलं, प्रत दिले, SP साहेबाला एक दिले आणि तुळजापूर पोलीस स्टेशनला काल आलतो. पोलीस स्टेशनला आलतो तसं PI साहेब नव्हते, तर ते म्हणले येऊन 5-6 वाजता या आणि साहेब येतील म्हणले. नाही तर सकाळी 10 वाजता साहेब येतील, त्यांना भेटा म्हणले. ओके. तुझं काय घडलंय? माझं नाव अक्षय अनिल काळे, माझे गाव मुक्काम पोस्ट बामणेवाडी, उमरेगाव. मी श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालय इथे शिक्षण घेत आहे. दिनांक 22/6/2025 रोजी रविवारी आम्हास मुलास खेळायला सोडल्यावर मी लगेच जात असताना दलाल सर यांनी मला बोलवले व बेदम मारहाण केली. कुठं मारलं, कशासाठी मारलं? लघवीला कुणाला विचारून चाललास व पाठीत बुकी आणल्यावर पायपान मारली असे. व शनिवारी 2 मुलांना व ताटा म्हणजे डोकं बुडून मारले दलाल सरांनी. मारल्यानंतर काय झालं पुन्हा? तुला हॉस्पिटलला कशासाठी नेलं होतं? छातीत मग माझ्या छातीत दुखायला लागलं व मी बेशुद्ध पडलो होतो. मग मला तुळजापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथून पुन्हा मग दुसऱ्या दिवशी रात्री 9:30 वाजता धाराशिवच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं. आता बरं आहे का? दुखते. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.